हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये भीषण अपघात, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मध्यधुंद ट्रक चालकानं वारकऱ्यांना चिरडलं। वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त। मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला। भीषण अपघात, ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातील घटना। शिवप्रताप सेनेच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळलं। सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, तर योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचाही कॅगचा अहवाल। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। राज्यात सर्व विरोधकांनी वांगचुक यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचं आवाहन। गरज पडल्यास दिल्लीच्या आंदोलनस्थळीही जाणार ठाकरेंची माहिती। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवारांना टाकलं मागे। मुंबईचे उपमहापौर संजय घाडींना वाहतूक कोंडीचा त्रास। मुंबई शहरात बंगला देण्याची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण, नगरसेवक रमेश म्हात्रेला पुन्हा न्यायालयात हजर करणार। इतर 3 आरोपींनाही न्यायालयात हजर केलं जाणार। विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती। सून गिरिजा यांच्याकडून गंभीर आरोप। ठाणे सत्र न्यायालयात 23 जुलै रोजी सुनावणी। मुलुंड स्टेशनवर एसी लोकल 15 मिनिटांहून अधिक काळ बंद। प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास। महिला बेशुद्ध पडल्याची माहिती। मुंबईतील पायधुनीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। एक्सप्रेसमध्ये मद्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची टीसीला बेदम मारहाण। त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधील प्रकार। रेल्वेतील अवैध विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। बदलीसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या अभियंत्याचे निलंबन। पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागातून पथविभागात बदलीची मागणी। राजकीय दबाव टाकल्यानं अभियंता अशित जाधव निलंबित। 10 बाय 10च्या खोलीला 1 लाखांचं वीज बिल। पुण्यातल्या डोणजे गावात महावितरणचा ढिसाळ कारभार। पीडित कुटुंबाची महावितरणकडे तक्रार। गिरणा धरणाचा जलसाठा 35%वर। एकाच दिवसात जलसाठ्यात 8% वाढ। नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील भात शेती पुन्हा संकटात। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची उसंत। पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू। होर्मुझ पुन्हा बंद। जहाजावर हल्ला, 1 भारतीय बेपत्ता, 10 जणांना वाचवलं। इराणनं 5 आखाती देशांवर डागले ड्रोन। बँकॉकच्या पबमध्ये भीषण आग, 27 जणांचा होरपळून मृत्यू, 12हून अधिक जखमी। आणि सोने चांदीचे दर घसरले। सोनं 1,000 तर चांदी 4,000 स्वस्त। आठवड्याभरात सोने 4, चांदीचा दर 16,000 घसरला। नमस्कार, मी जगदीश देशमुख। जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत।